नाही बॅटिंग यांची आहे अमर कास्ते ये भी यावी ये कोण आहे तर चालू असलेला सामना आपण पाहणार आहोत कासने विपक्षात गोरसई. जय बजरंग गोरसंग टीमने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलंय कासने टीमला. सलामीचे बॅटर्स मैदानात पोहोचलेत. बॅट्समॅन भगवान आणि नारायण सलामीची जोडी सलामीचे बॅटर्स आपण पाहतो मैदानात दाखल झालेत. नारायण आणि त्याच्या सोबतीला भगवान हे सलामीचे बॅटर्स. अमर स्पोर्ट कासने टीमच्या वतीनं मैदानात दाखल झालेत. ज्या पद्धतीने पाहिलं तर क्रिकेटचा महासंग्राम भिवंडी ग्रामीण 40+ स्पर्धा आपण पाहतोय. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. म्हणे काय बघ ना लिव क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय सुभाष पहिले षटक टाकण्याकरिता पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. पंचांचा इशारा होतोय. सामन्याला होते सुरुवात. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय नारायण. नॉन स्ट्राईक एंडला भगवान. यावेळेस इनफिल्डच्या वरनं चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू निघून जातोय डीप कव्हर क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर पहिला चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पाहिलं तर बॅकफुटवर जाऊन पंच केला गेला. इनफिल्डच्या वरनं सरळ चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर धाडण्यात यश आलं होतं बॅटर नारायणला. पहिल्याच बॉलवर पहिला बार. नारायणचा हा चौकार. पुढील मॅच आपण पाहणार आहोत वडगर विपक्षात दिवा. या दोन्ही टीमने ही इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. आपण कुठेही जाऊ नका. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. कमबॅक करेल का गोलंदाज सुभाष? पहिल्या चेंडूवर जरूर चौकार आलाय परंतु कमबॅक करावा लागेल. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे लॉंगॉन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे सिंगल इथे कंप्लीट केली. दुसरीचा कॉल आहे नकारलं गेलंय नॉनस्ट्राईक एंड कडून. एकच धावावर समाधान मानावं लागतंय नारायण या बॅटरला. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 5 या अंकावर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 धावा फलकावर आहेत. अमर स्पोर्ट कासने या टीमच्या नावावर आतापर्यंत 5 धावा जोडल्या गेलेत. यावेळी स्ट्राईक एंडला आपण पाहतोय भगवान भोईर सज्जू होतील. गोलंदाज सुभाष या षटकातील तिसरा चेंडू टाकण्याकरिता गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू स्क्वेअर आहे. व्हाईट बॉलची 1 धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 6 या अंकावर. पहिली अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाते. व्हाईटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अनेक मान्यवर आपण पाहतो. यावेळेस चांगला चेंडू लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 6 अंक जोडले गेलेत. पहिले षटक प्रगतीपथावर. 7 धावा फलकावर आहेत. माफी असावी. आमचे स्कोरर अल्पेशजी गायकवाड एक चांगले स्कोरर आपल्याला पाहायला मिळतात. अनेक स्पर्धेमध्ये त्यांचं गुणलेखन पाहायला मिळत आहे. गोलंदाज पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर सुभाष. यावेळेस पंच केला गेलाय परंतु प्रोटेक्शन दिलं गेलंय डीप पॉईंट क्षेत्राच्या मधून. क्षेत्ररक्षक येईल. 1च धावावर समाधान मानावं लागतंय. 1 धावेने धावफलक 8 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 8 धावा फलकावर आहेत. पहिले षटक प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूवर जरूर चौकार आला. त्यानंतर मात्र चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली या गोलंदाजाची. सुभाष आपण पाहतोय पहिले षटक टाकत असताना आपल्याकडे लाईन लेंथ चांगली असेल तर फलंदाजाला मात्र रोखण्याचं काम करू शकताय आणि तेच काम मात्र सुभाष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का? इनफिल्डच्या वरनं चेंडू
लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये येतोय. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, परंतु त्यांच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय. सीमा रेषा पार. हा येतोय चौकार. चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 12 या अंकावर. चांगला स्ट्रोक होता, थोडंसं टायमिंग साधता आलं नव्हतं, पण तो टायमिंग जेवढं चौकारासाठी पाहिजे होतं तेवढं मात्र साधलं गेलं होतं. आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय 12 या अंकावर जाऊन पोहोचलाय. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. 12 धावा फलकावर आहेत. 2 चौकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिनबाद 12 अशी धावसंख्या. गोलंदाज तयार. यावेळेस फुल टॉस. पहिल्या क्षेत्रामध्ये चेंडू सरळ निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. या षटकातला येतोय तिसरा बार, तिसरा चौकार. चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले 16. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. चांगली सुरुवात पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय अमर स्पोर्ट कासने टीम. पहिले षटक पाहिले तर सुभाष या गोलंदाजांना हाताळलं. या षटकामध्ये बघितलं गेलं तर 3 चौकार लगावले गेले. 2 चौकार भगवानच्या बॅटमधून आणि पहिला चौकार आला होता तो नारायणच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला होता. एकंदरीत चांगली भागीदारी सलामी वीरांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एखादी इमारत आपल्याला बनवायची असेल तर मात्र तुम्हाला पाया हा मजबूत करायला हवा आणि त्याच पद्धतीची सलामी मात्र आपल्या या 2 बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. नारायण आणि भगवान. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. बिनबाद 16 अशी धावसंख्या इथं उभारली गेली पहिल्या षटकामध्ये. पहिले षटक सुभाष या गोलंदाज महागड ठरलंय, परंतु दुसऱ्या षटकाकरिता अनंता गोलंदाज आपल्याला पाहतोय. कमबॅक करेल का? आपल्या संघाला मात्र इथून कमबॅकच्या दिशेने घेऊन जाईल का? हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. प्रश्न भरपूर असतात क्रिकेटच्या या मैदानात, परंतु त्याचं उत्तर मात्र आपल्याला देता आलं पाहिजे. ते उत्तर मात्र या गोलंदाजाच्या माध्यमातून देता येईल का? क्या ज्या पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं मात्र धावा आल्या त्या मात्र या षटकामध्ये येतील का? पहिल्या षटकाकरिता 6 मिनिटं घेतलेले आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. दुसरे षटक टाकण्याकरिता अनंता. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. 2 क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, मात्र त्यांच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. धावसंख्या चौकाराच्या मदतीनं जाऊन पोहोचली आहे 20 या अंकावर. नारायणच्या बॅटमधून येणारा हा दुसरा चौकार. एकंदरीत या इनिंगमध्ये पाहिले तर नारायणच्या बॅटमधून 2 चौकार, त्यानंतर भगवान भोईरच्या बॅटमधून 2 चौकार. चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते पहिल्या इनिंगमध्ये. ज्या पद्धतीने पाहिले तर मैदानात जेव्हा दाखल झाले होते त्याच इराद्याने मात्र इथे मात्र फलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज पुढील चेंडू टाकण्याकरिता स्वागत केलंय गोलंदाज चौकारानं. यावेळेस चांगला बॉल. यावेळेस लाईन चांगल्या पद्धतीने हाताळली गेली. थोडंसं गती कमी केली आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज अनंता पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहायला मिळतोय. यावेळेस लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू आहे. झेल सुटलाय. संधी होती क्षेत्ररक्षकाला. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट झाले. आयुष्यमान भवचा आशीर्वाद मात्र बॅटर नारायण पाटीलला मिळतोय. 1 धाव त्याच्या खात्यामध्ये जमा होते. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 21 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर 3 चेंडूची हाताळणी झाली आहे. चांगली धावसंख्या उभारली गेली. बिनबाद 21 अशी धावसंख्या. अमर स्पोर्ट कासने. यावेळेस चांगला चेंडू होता, खोदून काढला. यावेळेस 1 धाव ते मात्र बॅटरला मिळेल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 22 या अंकावर.
दुसरं षटक प्रगतीपथावर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 22 धाबा बिनबाद फलकावर पाहायला मिळत आहेत. अमर स्पोर्ट कासने टीम टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना यावेळी चेंडू पायावर आदळला. पंचांचं बोट आकाशाकडे. LBW ची विकेट मिळवली गेली अनंतच्या खात्यामध्ये. यावेळेस चांगली चेंडूची हाताळणी केली गेली आणि पहिल्या विकेटचं पतन इथे पाहायला मिळतंय. नारायण पाटील हा फलंदाज मात्र 10 धावा करून मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील 2 संघांनी आपण तयार राहायचंय. वडगड टीमचा कॅप्टन आणि गावदेवी वडगड टीमचा कॅप्टन आणि दिवा स्पोर्ट दिवा टीमचा कॅप्टन ही इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. आपण टॉस बॉक्समध्ये जोडायचं आहे. नवीन बॅटर आपण पाहतोय शरद. पहिल्या विकेटचं ते पाहिलं तर 22 धावांची भागीदारी पाहायला मिळाली. पाया खूप चांगला रचला गेलाय. मात्र तिथून मात्र भिंत कशी उभारली जाईल हे पाहावं लागेल. गोलंदाज अनंत पुढे चेंडू टाकण्याकरिता यावेळेस अजून एक चांगला चेंडू खोदून काढला. यावेळेस एक सिंगल मात्र बॅटरच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. 1च्या बढतीनं धावफलक 23 या अंकावर जाऊन पोहोचलाय. शशिकांतजी म्हात्रे सरांना मी विनंती करतोय आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. अल्पेशजी गायकवाड आपले वाट पाहत आहेत. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा फलकावर आहेत. 1 गडीच्या मोबदल्यात आपण पाहतोय अमर स्पोर्ट कासने टीम टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना चांगली धावसंख्या उभारली गेली. एकंदरीत पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर 7 धावा. एक कमबॅक षटक राहिलं अनंताचं. त्यामध्ये नारायण पाटील या बॅटरला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवण्यात यश आलंय. आणि सातत्याने म्हटलं जाते संकटांना भिवू नका, संकटांना संधी मानून त्यावर मात करा. आणि त्याच प्रकारची गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाली. अनंता या गोलंदाजीच्या माध्यमातून 2 षटकाची समाप्ती झाली आणि 11 मिनिटे या 2 षटकाकरिता घेतली गेलीत. आपल्याला 3 षटकं 15 मिनिटेमध्ये कंप्लीट करायचे आहेत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय 3रं षटक टाकण्याकरिता देवराज. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का? त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून जाईल. 1 टप्प्याखेरीज सीमा रेषेच्या बाहेर चौकाकरिता. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. शरदच्या बॅट मधून येणारा हा पहिला चौकार. चौकाराच्या मदतीनं धावफलक 27 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 27 धावा फलकावर आहेत. चांगली बॅटिंग या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं पाहिलं तर इनिंगची सुरुवात चौकाराने झाली आणि मागील चेंडूवर पाहिलं तर चौकाराला आहे. एकंदरीत चौकारच्या मदतीने इथे डील केलं जात आहे या इनिंगचा आपण विचार केला तर. वरगड टीमचा कॅप्टन आणि दिवा टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी लगेच जोडायचं आहे. ही इनिंग संपल्यानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल. वडगड टीमचा कॅप्टन आणि दिवा टीमचा कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये जोडायचं आहे. चौव्या मैदानाच्या दिशेने जिथे गोलंदाज तयार आहे. गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस ऑन साइडला फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलं गेलंय. पंचांचा इशारा काय येतोय? चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता. बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात शरदच्या बॅट मधून.
काय फलंदाजी पाहायला मिळते. प्रेक्षकांना आनंद देणारा हा सामना इथे पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं पहिल्या चेंडूपासून सुरुवात पाहायला मिळते चौकारानं आणि तिसरं षटक प्रगतीवर आहे. त्या 2 चेंडूवर 2 चौकार शरदच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पाहायला मिळते 31. एक गडेच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना अमरसूट कासने टीम. गोलंदाज तयार देवराज पुढील चेंडू टाकण्याकरिता. यावेळेस ऑन साईडला टर्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहे स्वेरले क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. एकच धावेवर समाधान मानावं लागले देवराज या बॅटरला. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 32 या अंकावर. 32 धावा फलकावर आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजून या षटकातील 3 चेंडू बाकी. गोलंदाज देवराज गोलंदाजी ट्रॅकवर. आतापर्यंत पाहायला गेलं तर या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या देवराजनं. मागील चेंडू एक सिंगल इथे पाहायला मिळाली. ज्या पद्धतीनं पाहिल्या तर 2 चेंडूवर 2 चौकारानंतर थोडंसं कमबॅक राहिलं. लाईन चांगली पाहायला मिळाली. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळला गेलाय. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला तेव्हाच मोहरलेली होती 6 धावेची. येतो हा बिग बिग षटकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. भगवानच्या बॅटमधून येणारा हा पहिला ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकामध्ये पाहिलं तर तडाखा दाखवलाय बॅटरनं. यावेळेस गती परिवर्तन होतं बघितलं. गती कमी आहे. थोडंसं ढकललं गेलंय. डीप पॉइंट क्षेत्रामधून सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले 42 धावा फलकावर आहेत. पुढील चेंडू टाकण्याकरिता गोलंदाज या षटकातला अंतिम. यावेळेस चांगला बॉल. पंचांकडे जोरदार अपील मात्र पंच आमच्या निर्णयावर ठाम आहेत. लक्ष्मीच्या बाहेर चेंडू असावा त्या कारणास्तव एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली गेली लेग बाईच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 43. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. एक गडेच्या मोबदल्यात धावफलकावर धावा आहेत 43. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना अमर स्पोर्ट्स कासने आपण ह्या मॅच मध्ये पाहत आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय मित्रांनो. वेळ खर्च करू नका. वेळ कुणासाठी थांबत नाही. तुम्ही सुद्धा थांबू नका. या 3 षटकाकरिता आपण 16 मिनिटं घेतली गेली आहेत. आपण लगेच पुढील षटकाला अंतिम षटकाला म्हणजेच 4थ्या षटकाला सुरुवात करायची. अंतिम षटकाची जबाबदारी लक्ष्मण या गोलंदाजावर मात्र सोपवले गेले. आपण या इनिंगचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये सुभाषनं 16 धावा खर्च केल्या. दुसरं षटक अनंताचं चांगलं राहिलं त्यामध्ये 7 धावा खर्च करत एक गडी मिळवला. मात्र तिसरं षटक महाग आलं. 20 धावा खर्च केल्या देवराज. अंतिम षटकाकरिता लक्ष्मण यावेळेस फनफुटवर जाऊन पंच केला गेलाय. खाली क्षेत्र निवडलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय 4थ्या षटकातला पहिल्या चेंडूवर चौकार.
रनआउटची संधी आहे आणि आपल्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना रनआउटची विकेट मिळवली लक्ष्मण या गोलंदाजानं. अजून एक विकेटचं दुसऱ्या विकेटचं पतन. सत्तेचाळीस या अंकावर आपण पाहिलं तर दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. 23 धाबांची खेळी करत असताना आपण नारायण भोईरला डगआउटच्या आश्रयाला जात असताना पाहतोय. नवीन भगवान भोईर हे मात्र 23 धाबा करून मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर आपण पाहतो मैदानात दाखल झालाय नानू सुतार. अंतिम 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहणार आहोत नवीन बॅटर. स्ट्राईक एंडला शरद हा चांदला जातोय. त्याच्या बॅटमधून आपण पाहिले असेल 2 चौकार आलेत. अंतिम 4 चेंडूमध्ये किती धावा जमा करेल की लक्ष्मण मात्र इथून मात्र धावा रोखण्याचं काम करेल. यावेळी अक्रॉस द लाईन खेळला गेलाय. टर्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडूपर्यंत पोहोचेल. 1 धाव तर कंप्लीट केली. दुसरी धावीचा प्रयत्न सक्सेस झालाय. 2 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्यात. 2 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय 49 या आकड्यावर. अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी. या इनिंगचा आपण विचार केला तर या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला मात्र पुढील 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले गेलेत. गोलंदाज लक्ष्मण आपण पाहतोय. अंतिम षटक आहे. अनामारीचं षटक. धावा रोखण्याचं काम करावं लागेल या गोलंदाजाला. मात्र ज्या पद्धतीने धावा बनवल्यात या इनिंगमध्ये यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू 1 टप्प्याखेरीस निघून जाईल. सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता. धावफलक जाऊन पोहोचले 53 या आकड्यावर. मोठी धावसंख्या उभारली गेली. ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या षटकात पाया म्हणजे चांगली धावसंख्या उभारली गेली होती. यावेळी चेंडू हवेत आहे. गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगला झेल इथे मात्र कंप्लीट केला गेलाय. विकेटचं पतन झालंय. शरद हा माघारी परतेल डगआउटच्या आश्रयाला. तिसऱ्या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली. एकंदरीत मनोज ठाकरे सर पाहिलं गेलं तर पहिल्या षटकापासून सुरुवात पाहायला मिळाली होती. पहिला चौकार पहिल्या चेंडूवर आला होता. त्यानंतर दुसऱ्या षटकावर विचार केला तर पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. एकंदरीत 4 ओव्हरमध्ये पहिल्या षटकामध्ये आपल्याला चौकार पाहायला मिळाला होता आणि तेच चित्र मात्र फलकावर आपल्याला पाहायला मिळतंय. जी सुरुवात चांगली झाली ती मात्र या फलकावर दिसते. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानात दाखल झाला. स्ट्राईक एंडला गुरुनाथ. गोलंदाज लक्ष्मण. यावेळी फुल टॉस ऑन साईडला स्वेरलिक क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा तर कंप्लीट केल्या. तिसरीचा कॉल आहे. धोकादायक ठरू शकतोय परंतु नॉन स्ट्राईक एंडला इथे मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये आणि त्या दरम्यान इथे मात्र 3 धावा तर कंप्लीट झाल्यात. 3 धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 56 या आकड्यावर. इनिंगची समाप्ती झाली. 56 धावा फलकावर लावल्या गेल्यात. अमरस्फोट कासने टीमनं 57 धावांचं आव्हान असेल जय बजरंग गोरसे टीम समोर. जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये जिथं टॉस केला जाईल. गावदेवी वडगर विपक्षात दिवा स्पोर्ट दिवा या 2 टीम दरम्यान. दोन्ही कॅप्टनला विनंती करेन आपण टॉस बॉक्समध्ये लगेच जोडायचे.
प्रभाकरजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते इथे केला जाईल. उपाध्यक्ष आहेत या संघटनेचे भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ, त्यांच्या शुभ हस्ते करणार आहोत टॉस. गावदेवी वडगर विपक्षात दिवा स्पोर्ट दिवा अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. टॉस केला जातोय अध्यक्षांच्या उपाध्यक्षांच्या माध्यमातून. ते मात्र अध्यक्ष असा कॉल. टॉस जिंकलाय गावदेवी वडगर टीमनं. टॉस जिंकलाय. एकंदरीत मागील सामना आपण पाहतोय फलंदाजी करत असताना 56 धावा लावल्या गेल्यात. टॉस जिंकून आपला काय निर्णय असेल? आम्हाला चेस करायला आवडेल, त्याच्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षण घेणार. क्षेत्ररक्षण करणार आहेत. समोरचा संघ आपण पाहिला तर दिवा स्पोर्ट दिवा चांगली बॅटिंग लाईनअप आहे. त्यांना किती धावापर्यंत रोखण्याचा तुमचा मनसुबा असेल? कोणते असे गोलंदाज आपल्या जवळ आहेत की त्यांना कुठेतरी रोखण्याचं काम करतील? कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. बॉलिंगला आहे राजू आहे, रवी आहे, मी स्वतः आहे, संदीप आहे, अजूनही बॉलर आहेत. त्याच्यामुळे आम्ही जसं गेम होईल तशा प्रकारे आम्ही यूज करू, पण कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा नक्कीच प्रयत्न करू. जाऊया. दिवा स्पोर्ट दिवा टीमचा कॅप्टन आमच्यासोबत आहेत. टॉस हारलाय. प्रथम फलंदाजी करायचे. किती धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि या इनिंगमध्ये चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतील आपले बॅटर? आमचे सर्व आमचे रोशन भोईर आहेत, किरण म्हात्रे आहे, कपिल म्हात्रे आहे, मी स्वतः आहे, विनोद म्हात्रे आहे. यांच्याकडे खूप अपेक्षा आहे का कमीत कमी 45 ते 50 धावांचा लक्ष ठेवणार आहे. धन्यवाद. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. इथं टॉस जिंकलाय. वडगड गाव टीमनं प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केले दिवा स्पोर्ट दिवा या टीमला. जाऊया समालोचक कक्षामध्ये. धन्यवाद. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं तर अमर स्पोर्ट कासने टीमनं 56 धावा फलकावर लावलेत. 57 धावांचं पाठलाग करायचा आहे. जय बजरंग गोरसन टीमसमोर हे लक्ष असेल. लक्ष लक्षात घेऊन मात्र येथे फलंदाजी करिता उतरावं लागेल. दुपारचं सत्र आपण अनुभवत आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ चाचणी स्पर्धा आपण पाहतोय. 24-25चा हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मात्र खऱ्या अर्थानं 40+ क्रिकेटला सुरुवात. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अमर स्पोर्ट कासने टीम आपणास विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. सलामीचे बॅटर्स लगेच मैदानात पाठवायचे. जय बजरंग गोरसन टीम आपले सलामीर मैदानात पाठवायचे आहेत. आलेल्या सर्व क्रीडा रसिक आणि खेळाडू वर्ग यांचं पुनश्च एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद. आपण या मैदानापर्यंत भेट दिली आहे. या क्रीडांगणामध्ये आपण ही स्पर्धा अनुभवत आहेत. पुनश्च एकदा मनापासून खूप खूप आभार. आपण लाईव्ह प्रक्षेपण पाहत आहे. प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून हे प्रक्षेपण थेट घराघरामध्ये पोहोचवलं जात आहे. आमचा आवाज मैदानापर्यंत पोहोचवला जातोय DJ जॉकीच्या माध्यमातून. एक चांगलं असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. भिवंडी ग्रामीण 40+ स्पर्धा आज अंतिम दिवस हा स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. आज रविवारचा दिवस. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला अनेक मान्यवर तसेच अनेक प्रेक्षक या मैदानाच्या भेटीला पाहायला मिळतील. तर सलामीचे बॅटर्स मैदानात दाखल झालेत. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय
दयानंद. नॉन स्ट्राईक एंडला लक्ष्मण. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय नाना गोंधळे पहिले षटक हाताळण्याकरिता. स्ट्राईक एंडला दयानंद. च्या पद्धतीनं पाहिलं तर मोठी धावसंख्या उभारली गेली. 57 धावांचा आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. दुसऱ्या इनिंगला होती सुरुवात. यावेळी फुल टॉस. इथे मात्र फुल टोलला गेलाय. चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर येतोय दयानंदचा हा पहिला ब्लास्ट, पहिला षटकार. पहिल्या चेंडूवर षटकाराला आघात केलाय. षटकारानं इरादे स्पष्ट केलेत पहिल्या चेंडूवर. बॅटर दयानंद. यावेळेस फुल टॉस आहे. पंचांचा इशारा येतो बीमरचा. चेंडू सरळ निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार करिता 4+1 5 धावा इथे मात्र फलकावर जोडल्या जातील. धावसंख्या 5च्या मदतीनं जाऊन पोहोचले 11. ठाकरे सर पाहिलं तर दिवाळी सरली मात्र बोनस इतर मिळतोय बॅटिंग करत असताना जय बजरंग गोरसर टीमला. अगदी बरोबर. पहिल्या चेंडूवरती जेव्हा षटकार आला त्यावेळेस कुठेतरी दबाव प्रेशर होतं आणि त्या प्रेशरचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजीवरती. त्या अनुषंगाने आपण पाहिलं की कुठेतरी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी बरोबरच. सुरुवात चांगली व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीने पाहिलं तर हे 2 चेंडू निराशजनक राहिलेत. परंतु संधी ही महत्त्वाची असते. संधीला मात्र सोनं करावं लागतं. इथून मात्र सोनं केलं जाईल का? बॅटरने मात्र इथून पूर्ण फायदा घेतलाय. आणि जे प्रेक्षक ज्या पडद्याच्या तिथे खुर्च्या घेऊन बसले त्यांना विनंती असेल आपण थोडंसं मागे बसायचे. त्याचप्रमाणे दिवा स्पोर्ट दिवाचे जे खेळाडू आहेत त्यांना सुद्धा विनंती असेल. यावेळेस गती परिवर्तन होतं. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कुठलीही धाव इथे मात्र दिली गेली नाही आहे. जोरदार अपील जरूर रनआउटसाठी केलं गेलं आहे. आमचे अनुभवी पंच विक्रमजी नाईक सर आपला निर्णय पोहोचवत असताना नॉट आउट. आणि 40+ क्रिकेटमध्ये पाहिलं तर चांगली भूमिका पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहत आहे. यावेळेस ऑफस्टूमच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. दिवा स्पोर्ट दिवा आपणास विनंती आहे आपण पडद्याच्या मागे बसायचं आहे. अध्यक्ष साहेब आपणास सूचित करतायत. प्लीज जर सहकार्य करा. धन्यवाद. आपण सहकार्य कराल तर ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने मात्र इथून पुढे घेऊन जाता येईल. हेच सहकार्य आपल्या दिवा स्पोर्ट दिवाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आपल्या मनापासून धन्यवाद. तर जाऊया मॅचच्या दिशेने जिथे नो चेंडू टाकला गेलाय. पुढील चेंडू फ्री हिट असेल. मुपा असेल बॅटरला. तो मात्र मोठा फटका खेळण्याकरिता. यावेळेस फुल टॉस आणि इथे मात्र गॅप शोधलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू सरळ निघून चाललाय स्क्वेअर क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर. हाय तो चौकार. या षटकामध्ये आपण विचार केला तर ठाकरे सर च्या पद्धतीने गोलंदाजी होते. कुठेतरी फुल लेंथ चेंडू हाताळले गेलेत आणि त्याचा फायदा मात्र बॅटर दयानंद करताना या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या वेळेस तुमच्यावरती पहिला आघात केला जातो, प्रहार केला जातो, आक्रमण केलं जातं त्यावेळेस कुठेतरी खच्चीकरण होतंय आणि तिथनं मात्र उभारता आलं नाही गोलंदाजास. अगदी बरोबर. पहिल्या चेंडूपासून षटकाराची सुरुवात केली. इथून मात्र थांबला नाही हा बॅटर. आतापर्यंत फलकावर धावा पाहायला मिळत आहेत 16. एक उंचपुरा असा फलंदाज आहे. बाहुबली म्हटला तर वावगल ठरणार नाही. ज्या पद्धतीने आतापर्यंत फटके खेळलेत एक चांगली धावसंख्या उभारण्याचं काम मात्र या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न असफल राहिलेत. ज्या पद्धतीने पाहिलं तर चेंडू थोडासा फ्लाईट दिली होती. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पाहिलं तर यावेळेस चांगल्या चेंडूची हाताळणी केली. आपल्याकडे
चांगलं अस्त्र पाहिजे त्या अस्त्राचा मात्र उपयोग केला गेलाय गोलंदाजच्या माध्यमातून. यावेळेस स्लॉप सिक्सचा फटका टायमिंग तेवढं साधता आलं नव्हतं. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली जाते. सिंगलच्या बढतीनं धावफलक 17 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 17 धावा फलकावर आहेत. पहिले षटक प्रगतीपथावर ज्या पद्धतीनं पाहिलं तर हे षटक थोडंसं मोठं फलकावर दिसतंय. ज्या पद्धतीनं पाहिलं तर 9 चेंडू हाताळले गेलेत. त्यामध्ये फलंदाजांना अजून चेंडू हाताळण्याचं काम त्याने केलंय. फलकावर 17 धावा आतापर्यंत सोडल्या गेल्यात. पण मात्र खतरा असेल का ही धावसंख्या मात्र कुठेतरी धोकेदायक ठरते. यावेळेस गती परिवर्तन होतं. कुठलीही धाव या चेंडूवर नाही. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय 17 धावा फलकावर. जर आपण एकंदरीत पाहिलं तर पहिल्या इनिंगची सुरुवात झाली होती. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या चेंडूवर चौकार आला होता आणि त्या षटकामध्ये 16 धावा फलकावर पाहायला मिळाल्या होत्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये पहिल्या चेंडूवर षटकार आला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा फलकावर आहेत. दुपारचं सत्र आपण अनुभवताय आणि त्याच पद्धतीचा सामना इथे मात्र मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. अमर स्पोर्ट कासनीच्या विरोधात जय बजरंग गोरसई 57 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 17 धावा फलकावर बिनबाद पाहायला मिळत आहेत. सुरुवात चांगली झाली. ज्या पद्धतीने पाहिल्या तर आव्हानाचा पाठलाग करत असताना आपल्याला हे 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. लक्ष मात्र लक्षात घेऊन इथून मात्र सुरुवात केली गेली या 2 बॅटरच्या माध्यमातून. निश्चितच जी धावसंख्या होती ती 14.25ची त्याला कुठं क्रॉस करत असताना एक चांगली धावसंख्या धावफलकावरती जमा केलेली आहे. परंतु अजूनही जे टार्गेट आहे ते खूप मोठं शिल्लक आहे. अगदी बरोबरच धावसंख्या मोठी आहे परंतु जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा मात्र विजयाच्या दिशेने तुम्ही वाटचाल कराल. प्रयत्न चांगले आहेत. पहिल्या षटकामध्ये 17 आले आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राहुल. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय दयानंद. यावेळेस पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. ज्या पद्धतीनं पाहिलं तर हाताळणी झाली खेळपट्टीच्या बाहेर. ज्या पद्धतीने दंडित केले गेले पंचांनी. नो बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली गेली. धावसंख्या 18 या अंकावर जाऊन पंचांचा निर्णय अंतिम राहील. जो निर्णय पंचांनी दिला तो स्वीकारावा लागेल. थर्ड अंपायर नाही आहे त्यासाठी जो निर्णय ग्राउंड मध्ये जे पंच असतील ते देतील ते स्वीकारावा लागेल. स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवायची आहे. व्हाईट आणि नो साठी आपल्याला रिव्ह्यू नाही आहे. खेळाडू लक्षात ठेवायचंय व्हाईट आणि नो साठी कुठलाही रिव्ह्यू नसेल. पंच जे निर्णय देतील ते आपल्याला स्वीकार करावा लागेल. मैदानातला दुवा पंच हा मानला जातोय त्याचा आदर करा. क्रिकेट त्यालाच म्हटलं जातं. गोलंदाजी ट्रॅकवर पुण्याचे एकदा राहुल. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का? इथे मात्र झेल सुटलाय. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद बॅटर दयानंदला मिळतोय. त्या दरम्यान ते मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा कॉल चुकीचा ठरलाय. फलंदाज आपल्याला लक्ष्मण डगआउटच्या आश्रयाला जाताना दिसेल. फ्री हिट होता हा कुठला फलंदाज बाद झाला नसता. जरूर झेल पकडण्याचा प्रयत्न जरूर या क्षेत्ररक्षकाने केला. फलंदाज रनआउट नाहीये. स्ट्राईक सोडावी लागते. ज्या पद्धतीने पाहिलं तर यावेळेस जोरदार अपील. पायावर चेंडू बदललाय. नॉट आउट घोषित केले पंचांनी. कुठली धाव या चेंडूवर आली नाहीये. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने पाहिलं तर 20 लागली गेले. गोलंदाज राहुल चांगला चेंडू हाताळणी करतोय पुढील चेंडू टाकण्याकरिता. यावेळेस फुलटॉस लो फुलटॉस होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिडविकेट क्षेत्रापासून चेंडूपर्यंत पोहोचेल. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथे मात्र सहज कंप्लीट केल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न
तिसरी धाव सुद्धा प्रयत्न. एकंदरीत 2 धावा तर कंप्लीट झाल्या होत्या, तिसरी धाव अक्षरशः चोरली असंच म्हणावं लागेल ज्या पद्धतीने पाहिलं तर मैदानात. धावसंख्या 3च्या बढतीनं जाऊन पोहोचले 23 धावा पलकावर आहेत. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. जय बजरंग गोरसरे टीम समोर हे लक्ष असेल आणि ते लक्ष मात्र लक्षात घेऊन पहिल्या चेंडूपासून चांगली फलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस लक्ष्मण स्ट्राईक एंडला पहिल्यांदाच या इनिंगमध्ये. यावेळेस चेंडू विकेटच्या मागे जातोय. कुठलीही धाव या चेंडूवर नाहीये. त्या पद्धतीने पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला जो बॅटर आहे त्याला बाद करण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस डाव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धाव पलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 24 धावा पलकावर आहेत. ज्या पद्धतीने पाहिलं तर 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत 24 बनवले आहेत. गोलंदाज तयार. राहुलचा पुढील चेंडू. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक सिंगल तरी तर कंप्लीट केली आहे. रनआउटची संधी आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे मात्र पहिल्या विकेटचं पतन होतंय. अखेर मात्र लक्ष्मण या बॅटरला रनआउटच्या स्वरूपात जावं लागतं मैदानाच्या बाहेर. पहिल्या विकेटचं पतन. तर नवीन बॅटर आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला देवराज. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो दयानंद. चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिली ह्या बॅटरची. ज्या पद्धतीनं इनिंगची सुरुवात झाली होती तिथून मात्र अटॅकिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. राहुलचा पुढील चेंडू. यावेळेस ऑप्शनचा बाहेरचा चेंडू होता. ऑन साईडला इथे मात्र खेळला गेला. 1 धाव तर कंप्लीट झाली. एकच धावावर समाधान मानावं लागतंय. नाकारला गेलं दयानंदनं. एकच धावेवर समाधान. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 26 या अंकावर. दोन षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय 26. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 26. 1 गडीच्या मोबदल्यात आपण पाहतोय 57 धावांचा पाठलाग करत असताना जय बजरंग गोरसरे टीम. तर मात्र 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. इथून मात्र 12 चेंडूमध्ये अजून विजयाकरिता 31 धाब्यांची आवश्यकता असेल. तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय गुरुनाथ भोईर. तिसरे षटक टाकण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर. त्याच्या विरोधात सलामीवर आपण पाहतोय दयानंद. यावेळी चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक चेंडू खाली. मोठी विकेट. दयानंद याला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. दुसऱ्या विकेटचं पतन. मोठी विकेट इथे मात्र गमावली गेली. तिसऱ्या षटकाची सुरुवात मात्र चांगली झाली. गोलंदाज गुरुनाथ भोईर
नक्कीच आता मात्र काही शंका नाही आहे. आपण जर पाहिलं दुसरं जे षटक होतं ते खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर मात्र 9 धावा या दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. अगदी बरोबर. पहिल्या षटकामध्ये 17 धावा जरूर खर्च झाल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये राहुलनं चांगली कमबॅक गोलंदाजी केली आणि तिसऱ्या षटकामध्ये सुरुवात गुरुनाथ भोईरची चांगली झाली आहे. मोठी विकेट मिळवली आहे. दयानंद याला तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. नवीन बॅटर आपण पाहतोय जयेंद्र, सेकंडवर सज्ज होताना यावेळेस खोदून काढलाय, ऑफ साईडला चेंडू गेलाय, डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगलच्या बढतीनं धावफलक 27 या अंकावर जाऊन पोहोचलाय. प्रति चेंडू प्रति समीकरण बदलत असताना आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र 10 चेंडू 30 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी केली जाते. गुरुनाथ भोईर पुणे एकदा यावेळेस फुलटॉस, क्षेत्ररक्षक आहे मात्र चांगलं एफर्ट इथे पाहायला मिळतंय. या क्षेत्ररक्षकानं मात्र इथे 4 धावा नक्की वाचवल्यात असं म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने एफर्ट्स महत्त्वाचे असतात मैदानात, ते कुठे लावावे हे मात्र क्षेत्ररक्षकानं साधलं पाहिजे आणि तेच साधलं गेलं या क्षेत्ररक्षका माध्यमातून. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 29 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तुमच्याकडे फलंदाजी गोलंदाजी असून चालत नाही, तर क्षेत्ररक्षण जो चांगलं पाहिजे. यावेळी चेंडू हवेत आहे. 9 मेन्स लाईनमध्ये चेंडू पडतोय. डीप पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला चुकी घडली आहे. की धावेचं दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन इथे मात्र फलंदाजाने केलंय. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचले 31 धावा फलकावर आहेत. 57 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय. तर मात्र समीकरण 8 चेंडू 26. समीकरण जरूर मोठं आहे, परंतु कुठलं समीकरण मोठं नसतं. क्रिकेटच्या मैदानामध्ये आपल्याला मेहनत कष्ट इथे मात्र करावी लागते. यावेळी चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि चांगला झेल इथे मात्र कंप्लीट केला गेलाय. अजून एक विकेटचं पतन. तंबूच्या आश्रयाला जावं लागेल बॅटर देवराज. ज्या पद्धतीने जर ठाकरे सर पाहिले तर पहिल्या इनिंगमध्ये ज्या धावा फलकावर लागल्या, सुरुवात दुसऱ्या इनिंगमध्ये पहिल्या षटकामध्ये 17 आल्या, मात्र त्यानंतर थोडंसं डगमगला गेलाय. ज्या पद्धतीनं विकेट आले दुसऱ्या षटकामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये मात्र सुरुवात चांगली झाली. गोलंदाजीच्या माध्यमातून पाहिलं तर विकेट, त्यानंतर धावा रोखण्याचं काम या गोलंदाजीने मात्र या षटकामध्ये केलंय. नवीन फलंदाज मैदानात सेकंड आपल्याला पाहायला मिळतोय. कैलास यावेळेस स्लॉकशिपचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. अलोंदो कार्पेट चेंडू डीपमध्ये जातोय. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली जाते. सिंगलच्या बढतीनं धावफलक 32 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा आहेत 32. 3 विकेटचं पतन झालंय. तर मात्र इथून 6 चेंडू विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 25. 6-25 असं समीकरण अंतिम षटकामध्ये येऊन टेपलंय. पुढील दोन्ही संघांनी तयार राहायचे. गावदेवी वडगर विपक्षात दिवा स्फोट दिवा. पुढील मोठी मॅच आपल्यास भेटीत येते.
गावदी वडगड टीमनं टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. इन्व्हाइट केलंय या दुपारच्या सत्रामध्ये बॅटिंग करण्याकरिता दिवा स्पोर्ट. दिवासमोर या दुपारच्या सत्रामध्ये कशा पद्धतीची बॅटिंग होईल हे आपल्या सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अंतिम षटक टाकण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. सुभाष स्ट्राईक एंडला कैलास. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे परंतु प्रोटेक्शन आहे डीपमध्ये. स्वेलेक क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. इथे मात्र धोका ठरेल का? ते मात्र स्वेलेक पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली. हे पडताळलं जाईल टीव्ही स्क्रीनवर. धाव कंप्लीट झाले आहे की फलंदाज बाद आहे हे आमचं पंच सुरेश गरज सर पडताळणी करतील. आपल्यापर्यंत अचूक निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. तर पंचांचा इशारा येतो नॉट आउट. या 2 धावा फलकावर जोडल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक 34 या अंकावर जाऊन पोहोचलाय. आता मात्र 5-23 असं समीकरण मैदानात. एखादा मोठा फटका इथून मात्र गोरसे टीमकडे झुकले का हा प्रश्नचिन्ह असेल. यावेळेस फुल टॉस चेंडू होता परंतु क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक चेंडू खाली जातोय. विकेटचं पतन इथे मात्र होत असताना फुल टॉस होता परंतु फायदा उठवता आला नाहीये. ऑन साईडला फटका खेळायचा होता त्या नादामध्ये विकेट इथं मात्र गमावले गेले. विकेटचं पतन झालंय. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय विनोद. समीकरण पाहायला गेलं तर 4 चेंडू 23. विजयी संपादन करायचं असेल तर या चेंडूवर 4 ब्लास्ट 4 षटकार खेचावे लागतील. यावेळेला अराउंड द कार्पेट चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आलाय. चांगले क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. एकच धावावर समाधान मानावं लागतंय. तर मात्र 3 चेंडू 22 असं समीकरण. क्रिकेट आहे मित्रांनो. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कोणता संघ विजय होईल हे भाकीत करणं म्हणजे चुकीचं. यावेळेस चांगला बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. तर मात्र सामना अमरस्फोट कासनी टीमच्या बाजूने झुकलाय असंच म्हणावं लागेल. यावेळेस पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या वरतीनं जाऊन पोहोचली आहे 36. दोन चेंडू 21. तर मात्र औपचारिकताच बाकी राहिला असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीनं पाहिलं तर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. विजयापासून 1 चेंडू दूर अमरस्फोट कासने टीम आपल्याला पाहायला मिळते.
एक चेंडू 21 समीकरण आवाक्या बाहेरचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते क्रिकेट मॅच मधलं हे समीकरण. यावेळी फुलटॉस आहे, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. ते मात्र सामना जिंकलाय अमर स्पोर्ट्स कासने टीम. अभिनंदन. हार्ड लक टू जय बजरंग गोरसई. धन्यवाद DJ. या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये ज्या बॅटरच्या माध्यमातून 23 धाबा आल्या तो बॅटर म्हणजेच भगवान भोईर ठरतोय या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कर्ता. आपण लगेच यायचं आहे. भगवान भोईर खूप चांगली बॅटिंग ह्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि मोठी धावसंख्या उभारण्याचं काम या सलामीवीराने केलं होतं आणि सामनावीराचा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात येईल. आपण लगेच यायचं आहे. कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील मनोज ठाकरे सर. आवाज ऐकूया या मॅचमध्ये. हॅलो हॅलो. तर आपण पाहू शकता आताच ज्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष आणि अमर स्पोर्ट कासने संघाचे कर्ता धर्ता सन्मान्य भगवानजी भोईर यांनी मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलेला आहे. दादा तुम्हाला खूप खूप